नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, एक 2 दिवसापूर्वी शासनाचा जी आर आला, त्यामध्ये 2024 नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे। तर म्हणजे यामध्येच एक आता नवीन अपडेट आलेली आहे, ती म्हणजे ज्या जिल्ह्याला नुकसान भरपाई मिळणार आहे पण त्यामध्ये किती जिल्हे आहेत आणि त्यांना किती निधी स्वरूपात निधी मिळणार आहेत, म्हणजे कशा पद्धतीने निधी मिळणार आहेत, याची तारीख कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे कशामार्फत जमा होणार आहेत, या संदर्भातलं संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। यामध्ये किती लोक पात्र आहेत, किती लोक अपात्र आहेत, ही संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। तर म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल। तर चला माहितीला सुरुवात करूया। तर मंडळी, तुम्ही बघू शकता राज्यात जानेवारी ते मे 2024 मधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 596 कोटी रुपयास वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे, असं पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलेलं आहे। मंडळी, राज्यात जानेवारी ते 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना 596 कोटी 21 लाख रुपये म्हणजेच नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर ह्या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली असल्याची माहिती पण पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलेली आहे। अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत असते। तर मित्रांनो, यामध्ये जर अवेळी पाऊस, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्यात येते। त्या अंतर्गत ह्या निधी वाटपास शासनाने मंजुरी दिलेली आहे। आता मंडळी, याच्यामध्ये आता आपण जिल्हे आणि निधी बघूयात। तर मंत्री अनिल पाटील म्हणाले की जानेवारी ते 2024 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी विभागीय आयुक्ताकडून निधी प्रणालीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहे। नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार ह्या जिल्ह्यासाठी जानेवारी ते मे 2024 या कालावधीत शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीकरिता 10,821 लाख रुपये, पुणे विभागातील सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नुकसानीसाठी 583.99 लाख रुपये, तर अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील नुकसानीसाठी 38,212.41 लाख रुपये, तर नागपूर विभागातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यातील शेती पिकाच्या नुकसानीसाठी म्हणजेच 596 कोटी 19,50,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। आणि हा निधी DBTद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे। याबाबत महसूल व वन विभागाचे शासन निर्णय 2 ऑगस्ट रोजीच प्रसिद्ध पण झाला होता। तर मंडळी, 2 ऑगस्ट रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध झाला होता, त्याचा पण आपण व्हिडिओ बनवला। पण आता यामध्ये हा निधी ह्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यावर DBTद्वारे लवकरात लवकर जमा होणार आहेत। त्यामध्ये तुम्ही बघितले असेल हे जिल्हे आणि हा निधी अशा स्वरूपात असणार आहे। तर मंडळी, अशा प्रकारे हे एक छोटंसं अपडेट होतं। अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।